हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 15. अविरासमोर उभे असलेले सगळे शेफ विक्षिप्त नजरेने तिच्याकडे बघू लागले. आपल्या बोलण्यावर कोणीही काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून अविराने कोथिंबीर वडीवरून मान वर काढली आणि सगळ्यांवर एक नजर फिरवली. काय झालं? कोथिंबीर संपली का? भोळा चेहरा करतच अविराने विचारलं. शेफ शिवांश, तुम्ही कधी आलात? शेफ वंशने विचारलं तसं अविराने डोळे मोठे करतच तिच्या समोरील व्यक्तीकडे पाहिलं. आता पुढे. ही मुलगी कोण आहे शेफ वंश? जर ही नवीन शेफ आहे असं तुझं उत्तर असणार आहे तर हिचा युनिफॉर्म कुठे? अविरावर रागीट नजर फिरवत शेफ शिवांशने विचारलं. शेफ शिवांश, आज तिचा पहिलाच दिवस आहे. नवीन युनिफॉर्मसाठी निदान तिला 2 दिवस तरी लागतील. शेफ शिवांश समोर मान खाली ठेवतच शेफ वंश उत्तरला. नवीन आहे तरी एवढी आर्ग्युमेंट, ती सुद्धा माझ्यासोबत. इथे कोणता पदार्थ कसा बनणार, कशा पद्धतीने डेकोरेट होणार आणि कशा पद्धतीने बाहेर बसलेल्या कस्टमर समोर प्रेझेंट केलं जाणार, हे सगळं काही मी बघतो. हे तुम्ही लोकांनी हिला शिकवलेलं दिसत नाहीये. शेफ शिवांश रागातच म्हणाले. अविरा छोटंसं तोंड करून इतर शेफकडे बघू लागली. इतर सगळेच शेफ शिवांशा नकळत अविराला इशारा करतच शेफ शिवांशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर असं सांगत होते. शेफ रवीने तर चक्क स्वतःचे दोन्ही कान पकडले होते आणि अविराला इशारा करत तो सांगत होता की तू एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे. पण मनाने हळव्या असणाऱ्या अविराचे ओठ थरथरू लागले. पाण्याने भरत चाललेले डोळे कोणाला दिसू नये म्हणून तिने सुद्धा स्वतःची मान खाली ठेवली. कोणत्या इन्स्टिट्यूट मधून तू आलीस? शिवांशने मोठ्या आवाजातच तिचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. शिवांशने विचारलेला प्रश्न अविराला ऐकूच नाही गेला. भीतीने तिने तिचे कान जणू बंद करून घेतले होते. बोटांची टिचकी वाजल्याचा आवाज त्या ठिकाणी घुमला. तसं अविराने मान वर काढत समोर पाहिले. स्वतःची मान उडवतच तिने शिवांशला काय झालं म्हणून विचारलं. लहान मुलांसारखा स्वतःचे ओठ एकमेकांवर घट्ट दाबून तिने ठेवले होते. डोळ्यांतून येणारं पाणी तिच्या गालावरून वाहू लागलं होतं. क्षणभरासाठी तिच्या निरागस चेहऱ्याला बघण्यात शेफ शिवांश हरवूनच गेला. पण लगेचच त्याने स्वतःला लागलेल्या तंद्रीतून बाहेर काढलं. मला हे असं रडून वगैरे अजिबात दाखवायचं नाही हा. मला चांगलंच माहितीये तुझ्यासारख्या मुलींची हीच कामं असतात. समोरच्याला इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःच्या जाळ्यात तरी उडायचं, नाहीतर दुसरं ऑप्शन असतोच तुझ्यासारख्या मुलींना, आणि तो म्हणजे स्वतःच्या शरीराचं अंगप्रदर्शन. शेफ शिवांशने असं बोलून अविराच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली होती. मी त्यातली मुलगी नाही जे तुम्ही समजताय. तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल मी का करू? तुम्हीच समोरच्याला तो इमोशनल होईल इतकं बोलत आहात. वर त्याला सॉरी बोलायचं सोडून कडू शब्दांनी त्यावर घाव घालत आहात. तुम्ही खूप वाईट आहात याची जाणीव तुम्ही स्वतः करून देत आहात. आणि राहिला प्रश्न अंग प्रदर्शनाचा, तर तुम्ही तुमची नजर आणि विचार दोन्ही पण बदलायला हवं. एवढे छोटे विचार तुम्ही करायला नको. मान्य आहे हे तुमचं रेस्टॉरंट आहे, पण तुम्ही तुमचा नाही तर कस्टमरचा विचार करायला हवा ना. आता कस्टमरला क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची असताना तुम्ही त्याला टोमॅटो सॉसमध्ये डुबकी मारलेली कोथिंबीर वडी खायला देणार, म्हणजे तो कस्टमर पण नाराज. आणि ज्याच्यासाठी एवढ्या मेहनतीने ही कोथिंबीर वडी बनवली तो कस्टमर आपल्या मेहनतीवर खुश नाही म्हणून मी सुद्धा नाराज. हे चुकीचं आहे ना. अविरा नम्रपणे शेफ शिवांश सोबत बोलत होती. एवढं सगळं बोलताना 4-5 वेळा तरी तिने स्वतःच्या डोळ्यांवरून हात फिरवला होता. पापण्यांची मंद हालचाल करत शेफ शिवांश अविराकडे बघत राहिले. तिचे शब्द त्याच्या कानातून थेट हृदयापर्यंत शिरत होते. तो
फक्त आणि फक्त तिच्या गुलाबी ओठांना न्याहाळू लागला. शेफ शिवांश आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही हे पाहता अविराने स्वतःच्या नजरा इतर शेफकडे फिरवल्या. त्यांची सुद्धा काहीशी अशीच प्रतिक्रिया होती जी शेफ शिवांशची होती. अविराने तिच्या बाजूला उभ्या असलेल्या शेफ वंशकडे पाहिले. आवंडा गिळत थोडा घाबरतच तो तिच्याकडे बघू लागला होता. त्यातल्या त्यात स्वतःची मान नकारार्थी डोलवत त्याने तिला अजूनच घाबरून सोडले. तुझं आता काही खरं नाही हेच जणू तो तिला सांगत होता. शेफ शिवांशचं इतकं शांत राहणं म्हणजे वादळापूर्वीची तर ही शांतता नाही ना. शेफ मृणाल हळूच शेफ रवीच्या कानात कुजबुजली. यू आर फायर. शेफ रवी शेफ शिवांशच्या नकळत त्याची नकल उतरवू लागला आणि रवीची भविष्यवाणी खरी ठरली. यू आर फायर. शेफ शिवांश मोठ्यानेच अविरावर ओरडला. उभ्या जागीच अविरा 2 पावलं मागे झाली. त्यानंतर एक वेगळीच शांतता तिथे निर्माण झाली होती. खूप मुश्किलीने ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. पण शेफ शिवांशने तिच्या मेहनतीवर पाणी फिरवलं होतं आणि तिला पुन्हा एकदा हतबल केलं होतं. रडतच ती पुन्हा शेफ शिवांशकडे पाहू लागली. आउट. दरवाजाच्या दिशेने बोट दाखवतच शेफ शिवांशने म्हटले. अविरा रडतच दरवाजाच्या दिशेने पाहू लागली. त्या किचनमधून बाहेर पडायची तिची अजिबातच इच्छा नव्हती. शेफ शिवांशला सॉरी बोलू का याचा विचार करत ती करू लागली आणि तोच त्या दरवाजातून कोणीतरी आत प्रवेश केला. सगळ्यांच्या माना त्या दिशेने वळल्या. उंची साधारण 6 फूट, किंचित त्यापेक्षा सुद्धा थोडी जास्तच. व्यायाम करून मिळवलेलं पिळदार शरीर, त्याच पिळदार शरीरावर चढवलेलं अरमानी सूट, मनगटावर लक्झरी घड्याळ आणि पायात हश पपी टॉप ब्रँडचे शूज. दिसायला तर एखाद्या राजकुमाराप्रमाणेच तो होता. एकंदरीत त्याचा चेहरा आणि क्रिसचा चेहरा सारखाच दिसत होता. फक्त अवतार मात्र दोघांचाही वेगळाच होता. अंगद सर. सगळ्यांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडले. अंगद गोहिल. गोहिल घरातला सगळ्यात मोठा मुलगा. गोहिल घरातील संपूर्ण बिझनेसचा भार तो एकटा सांभाळत होता. वडिलांना थोडासा हातभार त्याला होता, पण वयामुळे त्यांना सगळ्याच ठिकाणी लक्ष देता येत नव्हतं. ही सगळी माहिती अविराला थोड्या वेळापूर्वी शेफ वंशकडून मिळाली होती. अंगदने अविराकडे बघतच किचनमध्ये प्रवेश केला. जणू आपण अविराला खूप आधीपासूनच ओळखतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर अविराला दिसले. अविराने शेफ वंशकडे पाहिलं, ज्याने नजरेनेच तिला धीर दिला. तू इथे काय करतोयस? तुझी तर इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, आता काय झालं? शेफ शिवांश रागातच अंगद जवळ गेला. मीटिंग इथेच आहे. इव्हनिंगला जी गेस्ट येणार आहेत त्यांना मीच बोलवले. मी सकाळी डॅडना लिस्ट दिली होती. शेफ वंश. अंगदने शेफ वंशला आवाज दिला. येस अंगद सर. असं म्हणत शेफ वंश अंगद समोर उभा राहिला. डॅडने डिनरबद्दल डिस्कस केलंच असेल ना तुझ्यासोबत? गेस्टना पाहिजे तसं सगळं काही तयार आहे ना? अंगदने विचारलं. शेफ वंशने अविराकडे पाहिलं आणि तो शांत बसून राहिला. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अंगदने एक नजर अविरा आणि एक नजर शेफ वंशकडे फिरवतच विचारले. कोथिंबीर वडे सोडून सगळं काही रेडी आहे, शेफ वंश उत्तरला. कोथिंबीर वडी सुद्धा तयार आहे. असं म्हणत शेफ शिवांशने स्वतः डेकोरेट केलेली कोथिंबीर वडी स्वतःच्या भावासमोर ठेवली. गुड, अंगद म्हणाला. ही क्रिस्पी कोथिंबीर वडी नाही आहे. गेस्टना क्रिस्पी कोथिंबीर वडी पाहिजे, अविरा अंगदला म्हणाली. ही क्रिस्पी नाही? अंगदने विचारलं. अविराने नाही म्हणून मान डोलावली. शेफ वंश, गेस्ट तासाभरात इथे येतील. सकाळपासून वेळ दिलेला तुम्हाला. अजून रेसिपी का तयार नाही हे कळेल मला. अंगद अगदी शांतपणेच शेफ वंश सोबत बोलत होता. अविराने कोथिंबीर वडी तयार करून ठेवली होती. डिश रेडी होती आणि फक्त डेकोरेशन बाकी होतं. शेफ शिवांशने ती डिश सजवण्याच्या नादात
क्रिस्पी या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. पण डोंट वरी, अविरा ही रेसिपी पुन्हा बनवू शकते. शेफ वंश म्हणाला. शिव, तू इतरांनी केलेल्या कामात इंटरफेअर नको ना करूस बच्चा. यू कम विथ मी. आजच्या गेस्ट सोबत मी तुझी सुद्धा ओळख करून देतो. खूप स्पेशल गेस्ट आहेत ते. मे बी तू ओळखत असशील त्याला. अंगद प्रेमाने समजवत स्वतःच्या भावाला तिथून घेऊन जाऊ लागला. दोघेही भाऊ किचन बाहेर पडले तसं इतर शेफनी सुटकेचा श्वास सोडला. सगळेच अविराजवळ येत तिचं सांत्वन करत होते. मला कामावरून काढून टाकलंय की मी आहे कामावर? अविराने प्रश्न केला. तू आहेस कामावर, पण लवकरच कोथिंबीर वडी बनवायला घे. दरवाजाच्या दिशेने पुन्हा आवाज आला तसं सगळ्यांनी त्यांच्या माना पाठीमागे फिरवल्या. अंगद पुन्हा किचनमध्ये आला होता. शिवचं बोलणं जास्त मनावर नको घेऊस, अंगद म्हणाला. सगळेच शेफ आश्चर्यचकित होत अंगदकडे पाहू लागले, कारण शेफ शिवांश आणि अविरामध्ये जे काही घडलं होतं ते कोणीही त्याला सांगितलं नव्हतं. मग शेफ शिवांशचं बोलणं जास्त मनावर नको घेऊस असं अंगद का बोलत असावा, हा प्रश्न सगळ्यांना पडला. अविराला अंगद आणि मिस्टर सोलमेटमध्ये भरपूर साम्य वाटत होतं. त्याची उंची, त्याचं शरीर बांधा, त्याचं नम्रपणे समोरच्या सोबत बोलणं, हे सगळेच गुण मिस्टर सोलमेटमधले होते. आवाज सुद्धा थोडाफार मिळता जुळता वाटत होता, त्यामुळे ती थोडीशी गोंधळून गेली होती त्यात. तुम्ही सगळेच माझ्याकडे असं का बघतायत? अंगदने विचारलं. सगळ्यांनी नकारार्थी माना डोलावल्या. शिव मला बोलला की तो थोडं रागातच अविरासोबत बोलला, कारण तो स्वतः थोडा रागात होता. त्याचं बोलणं मनाला लावून घ्यायची गरज नाही. सगळ्यांनी कामाला लागा. शेफ वंश, सगळं सांभाळून घे, अंगद म्हणाला. डोंट वरी सर, ओठांवर हसू आणत शेफ वंश म्हणाला. पुरणपोळी रेडी असेल तर माझ्या रूममध्ये पाठवून दे. आय वॉन्ट टू टेस्ट. आणि हो, शिवने डेकोरेट केलेली कोथिंबीर वडी सुद्धा माझ्या रूममध्ये पाठव, अंगद म्हणाला आणि तिथून निघूनही गेलं. आता मात्र अविराची खात्री झाली की अंगदच मिस्टर सोलमेट आहे, कारण मिस्टर सोलमेटला सुद्धा अविराच्या हातची पुरणपोळीच खायची होती. आणि आता अंगद सुद्धा तेच बोलून गेला होता. अविरा, मी कोथिंबीर चिरून देतो, लवकर वडी करून घे, शेफ रवी म्हणाला. मिस्टर सोलमेटच्या तंद्रीतून अविरा बाहेर आली आणि हो म्हणून मान डोलवून ती कामाला लागली. इतर शेफ रेस्टॉरंटमधील इतर गेस्टच्या ऑर्डर बनवण्यात गुंतले. शेफ शिवांश थोडे तसेच आहेत, जास्त विचार नको करू, शेफ वंश तिला म्हणाला. अविराने फक्त हो म्हणून मान डोलावली. रात्री साधारण 9च्या दरम्यान देवांश थकून घरी आला. त्रिशा हॉलमध्ये टीव्ही लावून बसली होती. देवांशला बघून खुश होतच ती त्याच्या जवळ आली. त्याला मिठी मारून ती भेटली. देवांश त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अविरा समजून तिच्या हातात बॅग द्यायला जाणार, पण त्रिशा त्याच्या हातातून बॅग न घेताच पुन्हा सोफ्यावर येऊन बसली. तुझ्यासाठी सगळेच जेवायचे थांबलेत, पटकन फ्रेश होऊन ये, टीव्हीवरील चॅनल्स बदलतच त्रिशा म्हणाली. तू टीव्ही बंद केला तर नाही चालणार का? इरिटेट व्हायला होतं मला त्या आवाजाने, देवांश मोठ्याने ओरडला. त्रिशाने गडबडीतच टीव्ही बंद केला. काय झालं एवढं भडकायला? भरपूर काम होतं का ऑफिसमध्ये? पुन्हा देवांश जवळ येतच तिने विचारलं. देवांश खूप वेळ त्रिशाकडे बघत राहिला. सकाळी अविराचा बघितलेला चेहरा त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हता. त्रिशापेक्षा खूपच छान अविरा त्याला वाटली. ती त्याच्यासाठी सगळंच करत होती. त्याची काळजी, त्याच्यावर प्रेम, आज अविरा त्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण वाटत होती. आलास तू? रीमाताई स्वतःच्या सासूबाईंना आधार देतच जिने उतरत होत्या. दिसतोय ना आलोय ते, तरी प्रश्न करायचा, देवांशने चिडतच उत्तर दिलं. त्रिशाकडे थोडं रागात बघत स्वतःची बॅग त्याने सोफ्यावर ठेवली आणि तो स्वतःच्या खोलीत जाऊ लागला. देव, जेवून जा बाळा, आजी प्रेमानेच म्हणाल्या. सकाळी बोललो होतो ना मी जेवून येणार, मग तुम्ही सगळे माझ्यासाठी का बरं जेवायचे थांबले? देवांशने पुन्हा चिडतच विचारले.
देवांशचं आज ऑफिसमध्ये काहीतरी बिनसलेलं दिसतंय, हा विचार करून सगळेच शांत बसले. त्रिशाने गडबडीतच स्वतःचं जेवण आटोपलं आणि देवांशला नक्की काय झालंय हे बघायला म्हणून ती त्याच्या रूममध्ये आली. नुकताच शॉवर घेऊन तो बाहेर आला होता. अंगावर फक्त टॉवेल होता त्याच्या. आज बेबी एवढ्या रागात का आहे? त्रिशाने त्याच्या भारदस्त छातीवर स्वतःचे कान टेकवतच त्याला विचारलं. मी खूप दमलोय आज, सो प्लीज. असं म्हणत देवांशने त्रिशाला स्वतःपासून लांब केलं. कपाट उघडून त्याने स्वतःचं टी शर्ट काढून अंगावर चढवलं आणि सोबत पॅन्ट सुद्धा. काय झालंय देवांश? तू बोलला नाहीस तर कसं कळणार मला? त्रिशाने त्याच्या मागे मागे करतच विचारलं. त्रिशाच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने बेडवर डोकं टेकलं. लाईट बंद कर, रागातच तो त्रिशाला म्हणाला. त्रिशा लाईट बंद करून त्याच्या शेजारीच आडवी झाली. देवांश. शब्दात जितकी मधुरता उतरवता येईल तितका मधाळपणा उतरवत त्रिशाने देवांशला आवाज दिला. देवांश बेडवर उठून बसला आणि बाजूलाच असलेलं बटन दाबून त्याने लाईट बंद केली. काय झालंय? हाताच्या उंजळीत देवांशचा चेहरा पकडत त्रिशाने विचारलं. डिवोर्स पेपर्सवर सही करायला तिने नाही म्हटलं, फक्त एवढंच नाही. असं म्हणत देवांश जे काही घडलं ते त्रिशाला सांगू लागला. तिची एवढी हिंमत जे तिने तुझ्यावर आवाज चढवला? देवांशकडून सगळं काही ऐकून त्रिशाने रागीट प्रतिक्रिया दिली. ती पूर्णपणे बदलली आहे. आठवड्याभरात स्वतःमध्ये एवढा बदल कोण करू शकतं? त्यात ती इतर कोणासोबत फिजिकल रिलेशनशिप मध्ये आहे, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाहीये. देवांशने असं काही म्हणताच त्रिशाला त्याचा थोडा राग आला. तुला नाही आवडत म्हणजे? डिवोर्स देणार आहेस ना तिला? त्रिशाने विचारलं. विचार तर तोच होता, पण देवांश बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय देव, आपलं बेबी येणार आहे. तू अविराला डिवोर्स नाही दिलास तर आपण लग्न कसं करणार? त्रिशाने विचारलं. देवांश काहीही न बोलता पुन्हा बेडवर आडवा झाला. देवांश काहीतरी बोल. त्रिशाने जबरदस्ती त्याला बेडवर उठवून बसवलं. काय बोलू? सकाळी तू माझ्या आई आणि आजीबद्दल नको ते बोलत होतीस. ते बोलू की तुझ्यापेक्षा अविरा प्रत्येक गोष्टीत एकदम बेस्ट होती ते बोलू? नवरा ऑफिसमधून आलाय, त्याच्या हातातून बॅग घ्यावी, त्याला पाणी द्यावं, एवढी साधी अक्कल तुला नाही. डोकं दुखतंय म्हटलं तर हेड मसाज सुद्धा देऊ शकत नाहीस तू. अंघोळीला जाताना टॉवेल विसरून गेलो तरी 4 शब्द ऐकून तू टॉवेल देतेस. माझ्याच घरी राहून माझ्याच पैशावर कसला माज दाखवते तू? देवांश मोठ्यानेच त्रिशावर ओरडलं. तू तसं बोलल्यावर मला कळेल ना की तुला माझ्याकडून हे सगळं हवंय. त्रिशा नमतेपणा घेतच म्हणाली. अविराला या सगळ्या गोष्टी मला कधी शिकवाव्या नाही लागल्या, मग तुला का लागतायत? देवांशने चिडतच विचारलं. तुला काय झालंय देव? आज काय नुसतं अविरा अविरा लावलंय तू? त्रिशाने चिडतच विचारलं. तिच्या सहनशक्तीची सीमा देवांशने ओलांडली. हेच तुला नाही जमत. अविरा असती ना आता इथे तर तिने शांतपणे मला समजून घेतलं असतं, पण तू तिच्यासारखी नाहीस. एवढं बोलून देवांशने उशीवर डोकं टेकली. त्रिशा मात्र डोक्याला हात लावून बसली. अविरासोबत देवांशने तिची तुलना केली, त्यामुळे तिच्या रागाचा पारा जास्तच चढला होता. जर अविरा जिवंत राहिली तर देवांश दीक्षित निवासमधून बाहेर काढायला वेळ लावणार नाही. तिचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा आणि हे काम पिंटूच बरोबर करू शकतो. त्रिशा मनातल्या मनात कट रचवून रिकामी सुद्धा झाली. देवांश झोपल्यावर तिने स्वतःच्या भावाला फोन करून अविराचा बंदोबस्त कर म्हणून सांगितले. तसंही अशा कामात तिचा भाऊ पिंटू हुशारच होता. रात्रीचे साधारण 11 वाजून गेले होते. सगळेच शेफ स्वतःच्या घरी जायला निघाले. मी तुला सकाळपासून विचारलंच नाही, तू कुठे राहतेस? शेफ वंशने अविराला प्रश्न केला. ओ, शेफ रवीने नाराजी व्यक्त केली. एवढी महत्वाची गोष्ट तू कशी काय विसरू शकतो? शेफ मृणाल सुद्धा इतर दोन्ही शेफना साथ देत म्हणाली.
मी तर काही बोलणारच नाही आता. शेफ राकेशने छोटंसं तोंड करतच म्हटलं, तुम्ही सगळे मस्ती नंतर करा. आता रात्र झालीये. एवढ्या रात्री तिला एकटीला कसं सोडायचं आपण? शेफ वंशने म्हटलं, ओ आय सी. तिघे एकत्रच म्हणाली. कुठे राहते तू? शेफ वंशने पुन्हा प्रश्न केला. आपण हॉटेलमध्ये राहतोय हे या लोकांना कळल्यावर पुन्हा 10 प्रश्न करतील हे मला. हा विचार अविराच्या डोक्यात सुरू होता तोच तिच्या हातातील मोबाईल वाजला. मिस्टर सोलमेटचं नाव तिच्या मोबाईल स्क्रीनवर झळकलं. सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिने फोन उचलून मोबाईल कानावर टेकला. हॅलो. अविराने पटकन बोलायला सुरुवात केली. गाडी पाठवलीये, त्यात बस आणि ये. मी रूममध्ये वाट बघतोय तुझी. समोरून मिस्टर सोलमेटने म्हटले, कुठे आहे गाडी? अविरा चौफेर नजर फिरवतच गाडी शोधू लागली. तुझ्या डाव्या बाजूला थोडं दूर. मिस्टर सोलमेट उत्तरला. ओके. असं म्हणत अविराने फोन कट केला. काय झालं? सगळ्यांनी एकत्रच तिला विचारलं. ते गाडी आली आहे, मला उशीर होतोय, मी निघते. आपण उद्या भेटू. बाय. गुड नाईट. कोणीही अजून प्रश्न करण्याआधी अविरा गडबडीतच मिस्टर सोलमेटच्या कारमध्ये जाऊन बसली. त्या चौघांच्या समोरून ती गाडी निघाली. ही कार तर... शेफ वंश बोलता बोलता मध्येच थांबला. कोणाची आहे ही कार? शेफ राकेशने विचारलं. कोणाची असेल ती कार? अंगदची तर नाही ना? एवढ्या सहज सुटणारं कोड हे नाही. काय आहे ते पुढील भागात कळेलच. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.